तुम्ही सर्वांनी झेंडा सिनेमा पाहिला असेल. आज तेच सुरुवातीचा जे झेंडाचा पहिला शॉट जो आहे तो तेच दृश्य आज इकडे सेना भवन आहे, शिवाजी पार्क आहे आणि कार्यकर्त्यांची येणारी गर्दी आहे. पण झेंड्यामधलं ते झेंडा सिनेमामधला तो जो शॉट होता, तो सीन होता तुटीच्या नांदीचा. कारण की त्या सीन नंतर राज आणि उद्धव हे वेगळे होताना दिसले. पण आज हे जे दृश्य आहे हे युतीचं दृश्य आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते आले ते आले, पण एक शिवसैनिक आणि मनसैनिक कार्यकर्ते आहेत. हा बोर्ड इथे लक्ष वेधून घेतोय, भावकी जोमत आणि गावकी कोमात. आणि हा दुसरा बोर्ड आहे मराठी माणसाचं सुरक्षा कवच म्हणजे ठाकरे. आता दादा मला सांगा, याच्यात भावकी कोण? भावकी म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. आणि गावकी? गावकी म्हणजे उर्वरित सर्व जे आहेत ते सगळे. कोण? काय काय काय? गद्दार. कोण गद्दार? कोण आहे? भाजप आणि जी मिंदेंची टोळी आहे ना, मिंदेंची टोळी जी महाराष्ट्रभर फिरते, यांचे आमदार बळवा, त्यांचे नगरसेवक बळवा, जिल्हाध्यक्ष बळवा, ती भावकी, ती गावकी. बरं, त्या बोर्डचं सांग मला, कुणापासून सुरक्षा? मराठी माणसाचं. मराठी माणसाचं आता जे लचके तोडू पाडतात ना महाराष्ट्राचे, मुंबई वेगळी केली जाणार, हे केले जाणार, ते केलं जाणार, मराठी माणसाला जो तोडू पाहणार, मराठी माणसाचे जो लचके तोडू पाहणार, ते त्याच्यापासून सुरक्षा रवच हे फक्त ठाकरेच आहेत. मला सांगा, आता या निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरती कुठेतरी राजकारण करतायत असा आरोप होतो. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण सुरू आहे का तुमचं? मराठीच्या मुद्द्यावर राजकारण कुठेच चालू नाहीये, पण जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जाते. त्याला तुम्ही जर राजकारण असं नाव देणार असाल तर तो तुमचा गैरसमज असेल. कारण की मराठी शाळांचा विषय, मराठी भाषांचा विषय, ज्यानं असं म्हटलं जातं की मराठी माणसासाठी करत नाहीयेत, फक्त बोलतात, असं विरोधक म्हणतात, सत्ताधारी म्हणतात. असं नसतं हो. प्रत्येक पालकाला आपली बघा कसं आहे, प्रत्येक पालक आजकाल आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात टाकतोय. परंतु मी जसं म्हटलं, CBSE शाळा या देखील आपल्या मुंबईत सुरू झालेल्या आहेत. ओके, CBSE शाळेत पण अनेक मराठी मुलं, अनेक आपले पालक आपल्या मुलांना घालत आहेत शाळेत. तिथेही देखील चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे. परंतु अजून काहीतरी उपाययोजना हव्या असतील, यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे आणि विद्यार्थी सेनेचे आपले अमित साहेब ठाकरे यावरती नक्की उपाययोजना करतील. नक्कीच. तुम्ही बोला, दोन्ही भाऊ एकत्र आलेत, काय वाटतं निवडणुकीत यश मिळेल? हा, 100%. किती जागा येतील? 100%. किती जागा येतील मुंबईत? 128. 128 जागा येतील. पण तुम्ही कुठून आलात? कोल्हापूरहून आलाय. काय नाव तुमचं? योगेश कुलकर्णी. काय तुम्ही मनसेचे शिवसेनेचे? मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे. मगाशी मनसेच्या पण घोषणा होतात. हो, दोन्ही आम्ही संयुक्त झालो ना. आता दोघं एकत्रच आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्रच आहे. आम्ही दोघे एकत्र आहेत असं म्हणतायत. ही सगळी मंडळी, सर्व मंडळीला अर्थात गाडी येताना शिवतीर्थावरती जायचंय, सभेला हजेरी लावायची. त्याच्यामुळे आपण जर पाहतो, आता शिवसेना भवनबाहेर काही वेळापूर्वी शांतता होती, पण आता माहोल व्हायला सुरू झालेला आहे. कार्यकर्ते राज्यभरातून येत आहेत, काही मुंबईचे होते, काही कोल्हापूरचे होते. सध्या आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे ते दोन्ही भावांच्या भाषणाकडे, जे भाषण आता काहीच वेळेत सुरू होईल शिवतीर्थवरती, शिवाजी पार्कवरती. नेमकं भाषणात काय बोलतात पाहूया. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी.